पावन मनात आमच्या तुझेच चिंतन आलो तुझ्या दर्शनाला आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला। देवाच्या आत्मेने सर्व जग भरले आहे। तो सर्व वस्तुमात्रास एकत्र जोडतो व मनुष्याने बोललेला प्रत्येक शब्द जाणतो। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुमचा बाळ येशूच्या सणाचा नोव्हेना, आजचा 5वा दिवस। विषय बाळ येशूचा मोकळेपणा। प्रस्तावना। देवाने जगावर जी प्रीती केली ती येशूमध्ये जगाला प्रगट झाली। येशूने आपल्या परीने देवाची अमर्याद, बिनशर्त आणि शाश्वत प्रीती प्रकट केली। ही प्रीती शाब्दिक किंवा केवळ भावनेवर आधारित नव्हती, तर ही प्रीती वास्तविक व सर्वसमावेशक होती। ही प्रीती प्रत्यक्ष कृतीतून दिसून येऊ शकते। संत योहान आपल्या पहिल्या पत्रात या प्रीतीबद्दल बोलताना सांगतो की आपण जेव्हा प्रीती करतो तेव्हाच आपण त्या देवाला ओळखू शकतो, कारण देव प्रीती आहे। या पवित्र मिस्सा बलिदान सोहळ्यात आपण प्रार्थना करू की आपण आपले अंतःकरण देवाच्या प्रीतीसाठी मोकळे ठेवून त्याचा स्वीकार करून त्याच प्रीतीची सहभागिता इतरांसोबत करूया। हा पवित्र मिस्सा बलिदान प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या प्रेमाखातर त्याने स्थापन केलेला आहे व आपण दररोज ती पवित्र मिस्सा साजरी करत असतो। आपलं प्रेम प्रीती त्या ठिकाणी व्यक्त करत असतो। आज नवनाच्या 5व्या दिवशी आपण तेच प्रेम व्यक्त करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। त्या प्रीतीचा, प्रेमाचा अनुभव आपल्याला प्रत्येकानं यावा म्हणून आपण या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये आपल्याला योग्यरित्या भाग घेता यावा म्हणून आपण आपल्या पापाची आपण आठवण करूया। हे देवा, तुझ्या अमर्याद व बिनशर्त प्रीतीवर विश्वास ठेवला नाही म्हणून प्रभू दयाळा दया करा। प्रभू दयाळा दया करा। हे देवा, आमच्या कृतीतून ही प्रीती दाखवली नाही म्हणून ख्रिस्त दयाळा दया करा। हे देवा, तुझ्याशी व इतराशी व्यावहारिकपणे देवाणघेवाण केल्याबद्दल प्रभू दयाळा दया करा। प्रभू दयाळा दया करा। सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्यावर दया करो व आपल्या पापाची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रेमळ, क्षमाशील आणि दयाळू परमेश्वरा, तू दररोज व प्रत्येक क्षणी आम्हावर प्रेम करतोस। तुझ्या अखंड प्रेमाच्या वर्षावाखाली राहण्यासाठी व तेच प्रेम इतरांना आमच्या शब्दातून व कृतीतून द्यावे म्हणून आमचे अंतःकरण प्रज्वलित करून आम्हाला धैर्य दे। तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणाऱ्या व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो। आमेन। पहिले वाचन संत योहानाच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन। प्रिय मित्रांनो, आपण एकमेकावर प्रीती करू या कारण प्रीती देवाकडून येते आणि प्रत्येकजण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखितो।
प्रीती करीत नाही त्याची देवाशी ओळख झालेली नाही. कारण देव प्रीती आहे. अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविल्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला, यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलता एक पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित म्हणून पाठविले. यामध्ये खरी प्रीती आहे. प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकावर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, पण जर आपण एकमेकावर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याची आम्हावरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. देवाची आपल्यावर प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. प्रतिसाद. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. देव आशा आहे आणि जे आशेवर जगतात ते देवामध्ये राहतात आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. जो आशा देवाने आमच्यासाठी ठेवली आहे ती आम्हाला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. प्रतिसाद. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. जय घोष. हालेलुया. स्तुती गाऊया गाऊया. येशूची स्तुती गाऊया गाऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, पण जर आपण एकमेकावर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्या जीवन आम्हावरील प्रीती पूर्णत्वास लागलेली आहे. हालेलुया. येशूच्या जवळी या, अनमुक्तीचा अनुभव घ्या. येशूच्या जवळी या, अनमुक्तीचा अनुभव घ्या. आशिष मिळेल, संगत लाभेल, प्रभू माझा होईल. आशिष मिळेल, संगत लाभेल, प्रभू माझा होईल. हालेलुया. स्तुती गाऊया गाऊया. येशूची स्तुती गाऊया गाऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंती केली. तो येशूला म्हणाला, जर तुमची इच्छा असेल
तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, मला तुला बरे करावायचे आहे, तुझा कुष्ठरोग बरा हो. आणि लगेच त्याचे कुष्ठरोग गेले व तो शुद्ध झाला. येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला, पहा, याविषयी कोणाला काही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वतःला हे यासाठी कर की शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञाप्रमाणे अर्पण करावे. स्वतःला याजकाला दाखव, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सर्वांना साक्ष पटावी. परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली. ही बातमी पसरल्याचा परिणाम असा झाला की येशूला उघडपणे शहरात जाता येईना आणि चहूबाजूने लोक त्याच्याकडे आले, म्हणून तो एकांतवासात राहिला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. देव प्रीती आहे. जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. हा आपला आजचा प्रतिसाद आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण हा नोवेनाचा 5वा दिवस साजरा करीत असताना आपण देवाच्या प्रीतीविषयी मनन चिंतन किंवा चिंतन करूया. बाळेशू, ज्या आपण बाळेशूचा नोवेना साजरा करीत आहोत, हा बाळेशू खुद्द परमेश्वराच्या प्रीतीचा आविष्कार आहे. आपण बायबलमध्ये पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत आपण वाचत आहोत की ही मानव जात पापामध्ये गुरफटत राहिलेली आहे. जरी त्याच्याकडून हे पाप घडत राहिलं, जरी तो दुर्बळ बनत राहिला, जरी तो कमजोर होत राहिला आणि देवाचं प्रेम त्याच्यावर होतं, म्हणूनच त्या प्रेमाखातर त्या प्रभू येशू ख्रिस्ता, त्या परमेश्वराने त्या बाळेशूला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलेला आहे. म्हणूनच आपण म्हणू शकतो की हा बाळेशू, हा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या प्रीतीचा आविष्कार आहे. परंतु या ठिकाणी आपण इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अनेक वेळेला आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होत असते, एखादी कृती आपल्याला करायची असते, परंतु ती इच्छा किंवा कृती आपण स्वतः पूर्ण करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचा सहवास, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा आशीर्वाद हा आपल्याला हवाच असतो. हा परमेश्वर आपल्याला अदृश्य आहे. अजूनपर्यंत कोणीही पाहिला नाही. अजूनपर्यंत कोणी आपल्याला सांगू शकत नाही की हा परमेश्वर असा दिसत आहे, की असा त्याने पेहराव केलेला आहे, की असा तो आपल्यामध्ये हजर आहे, असं कोणी आजपर्यंत आपल्याला सांगितलेलं नाही. परंतु हा बाळेशू, हा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा एक दृश्य असे एक रूप आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. आपण त्याचं चित्र रेखाटतो. आपल्याला तो मनुष्य ठाऊक आहे आणि आपल्याला बायबलमध्ये सांगितलेलं आहे की तो आपल्या सर्वांसाठी एक मनुष्य झालेला आहे. देवपुत्र असून तो आपल्यासाठी एक मनुष्य झालेला आहे आणि हा मनुष्य होऊन त्याने परमेश्वराचा अवतार, आविष्कार त्या ठिकाणी प्रकट केलेला आहे आणि तोच आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला मदत किंवा सहाय्य व कृपा देत असतो आणि हीच त्याची प्रीती आपल्या सर्वावर आहे. आपण कमजोर आहोत, दुर्बळ आहोत, अशक्य गोष्टी आपल्याला शक्य करता येणार नाही. परंतु असा जो देवाचा पुत्र आहे त्याला सर्व काही शक्य आहे. तो प्रभावशाली आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो शक्तिशाली आहे, तो सर्व काही करू शकतो आणि हाच
प्रभू येशू ख्रिस्त, हाच बाळ येशू आपल्या जीवनामध्ये काही करू शकतो आणि काही करण्यास त्याच्याकडे ते सामर्थ्य आणि शक्य आहे. म्हणूनच हा प्रभू येशू ख्रिस्त, हा बाळ येशू, हा परमेश्वराचा एक प्रेमाचा आविष्कार किंवा हा परमेश्वराचा प्रेमाचा प्रीतीचा हा एक अवतार आहे आणि तो आपल्यामध्ये हा कायमचा वास्तव्य करत आहे, वास करत आहे, सहवास करत आहे. तो कधी विचार करत नाही की मी पापी आहे की आपण पापी आहोत किंवा आपल्याला हा परमेश्वराची अस्तित्वाची अजिबात आपण त्या ठिकाणी आपली लायकी नाही आहे, तरी देखील हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहत आहे, आपल्यामध्ये अस्तित्वात आहे आणि हाच खरा परमेश्वराच्या प्रीतीचा सर्वोच्च असा बिंदू आहे. आणि हा सर्वोच्च असा बिंदू आपल्यामध्ये केवळ त्या बाळ येशूच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यामध्ये अवतरलेला आहे. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने ही प्रीती, परमेश्वराची प्रीती आपल्यामध्ये मुळावलेली आहे. आपण परमेश्वराच्या प्रीतीमध्ये मुळावलेला आहोत. कारण संत योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये आपणास सांगत आहे की परमेश्वराने मानवावर एवढी प्रीती केलेली आहे की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवलेला आहे, जेणेकरून आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन लाभावे. अशा प्रकारे हा परमेश्वराचा आविष्कार, हा परमेश्वराचा अवतार आपल्यामध्ये अवतरलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने, त्या बाळ येशूच्या रूपाने, आणि ती प्रीती आपल्यामध्ये कायमची वास्तव्य करत आहे. आपला प्रतिसाद काय होता की देवप्रीती आहे, देवामध्ये आपण वास्तव्य करतो. जेव्हा आपण देवामध्ये वास्तव्य करतो त्यावेळेला ती प्रीती आपल्यामध्ये आहे आणि आपण त्या परमेश्वरामध्ये राहतो आणि देव आपल्यामध्ये राहत आहे आणि त्या ठिकाणी हा सर्वोच्च प्रीती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने हे प्रेम, हे प्रीती बिनशर्तपणे केलेली आहे. परमेश्वर आपल्यावर प्रीती बिनशर्तपणे करत आहे. हा शब्द प्रयोग आपण अनेक वेळा वापरत आहोत आणि हा शब्द प्रयोग अनेक प्रवचनकाराने आणि लेखकाराने त्याने उच्चारलेला आहे, वापरलेला आहे की देवाचं प्रेम, देवाची प्रीती ही बिनशर्त आहे. कोणतीही अट तो आपल्यासमोर ठेवत नाही, कोणती अट न ठेवता तो आपल्यावर प्रेम व प्रीती करत आहे. अशा प्रकारे हे प्रेम जे आहे, जी प्रीती जी आहे ती अमर्याद आहे, शाश्वत आहे, अनंत काळ टिकणारी आहे आणि त्या प्रेमासाठी, त्या प्रीतीसाठी हा परमेश्वर आपल्यासमोर कोणतीही अट ठेवत नाही. जर का परमेश्वराने आपल्यासमोर अट ठेवली असेल तर आपल्याला त्याचा प्रेम अनुभवता आलं नसतं, त्याची प्रीती अनुभवता आली नसती आणि आपण त्याच्या प्रीतीमध्ये राहिलो नसतो आणि तो आपल्यामध्ये राहिला नसता. परंतु तो बिनशर्तपणे आपल्यावर प्रेम व प्रीती करत आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये आहोत आणि तो आपल्यामध्ये आहे. परंतु या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या वेळेला आपण म्हणतो परमेश्वराची प्रीती ही बिनशर्त आहे, बिना अटीने आपल्याला तो प्रेम करत आहे, प्रीती करत आहे, याचा अर्थ असं नाही की आपल्या सर्वांचं तारण होईल. कारण परमेश्वर हा प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी शिववर्तमानामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या सर्वांचा न्याय होणार आहे आणि हा न्याय आपण केलेल्या आपल्या कृतीवर, आपल्या विश्वासावर तो न्याय होणार आहे. म्हणूनच या ठिकाणी आपण जेव्हा म्हणतो की परमेश्वर हा बिनशर्तपणे माझ्यावर किंवा तुमच्यावर प्रीती करत आहे, याचा अर्थ असा नव्हे की आपल्या सर्वांचं तारण होणार आहे. परंतु हा परमेश्वर सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे एखाद्या उधळ्या पुतळ्याप्रमाणे माझ्याकडे येत राहिले तर मी तुम्हावर प्रीती करू शकतो. हे एक बिनशर्तपणाचं प्रेम आहे. यशा संदेष्टा देखील आपल्याला म्हणत आहे की स्वतःची आई मुलाला विसरू शकते, परंतु तुमच्या सर्वांचं नाव हे तळहातावर माझ्या तळहातावर कोरलेलं आहे. इथपर्यंत हे बिनशर्त प्रेम बिना अटीने तो आपल्यावर करत आहे. परंतु आपण त्याच्याकडे जात राहिलो पाहिजे. जर का त्या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेचा, परमेश्वराच्या आशीर्वादाचा ओघ जर थांबला तर आपण त्याच्या प्रीतीचा अनुभव घेऊ शकत नाही. आज आपण या ठिकाणी कितीतरी लाईट लावलेल्या आहेत. ही लाईट कशी काय आलेली आहे? ते बटन ऑन केल्यामुळे आलेलं आहे. जर का आपण ते बटन ऑफ केलं, लाईट जाणार आहे. त्याचप्रमाणे ह्या परमेश्वराला जर का आपल्या जीवनातून ऑफ केलं
तर त्याचं प्रीती, त्याची प्रेम आपल्याला अनुभवता येणार नाही. आपण त्या परमेश्वराला आपल्यापासून दूर सारू शकत नाही, आपण त्याला दूर लोटू शकत नाही. जर का आपण त्या परमेश्वराला, आपण त्या बाळेश्वराला आपण जर दूर लोटलं, आपलं लांब ढकललं, दुर्लक्ष केलं, तर तो देखील आपल्यावर दुर्लक्ष करणार आहे आणि तो आपल्यावर बिनशर्तपणे प्रेम करू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू बहिणो, ह्या परमेश्वराच्या प्रेमाचं प्रतिष्ठ अधिष्ठान काय आहे? स्थान कोठे आहे? कोठे आपण ही प्रीती अनुभवू शकतो? कोठे आपल्याला ही प्रीती मिळू शकते? तर परमेश्वराच्या प्रेमाचं, प्रीतीचं अधिष्ठान ही आपली प्रार्थना आहे. आणि हेच व्यक्त करण्यासाठी आज आपण सर्वजण दूरवरून येथे हे बाळेश्वरच्या तीर्थस्थानी इथे आलेलो आहोत. जर का आपली ही प्रार्थना विश्वासावर अवलंबून नसेल, श्रद्धेवर अवलंबून नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या परमेश्वराची प्रीती अनुभवता येणार नाही. तर ह्या परमेश्वराच्या प्रीतीचं अधिष्ठान ही आपली प्रार्थना आहे. मग आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ही प्रार्थना का करतो? प्रार्थना आपण का करतो? त्या ठिकाणी ह्या प्रार्थनेमुळे आपली श्रद्धा जिवंत आहे का? आपला विश्वास वाढलेला आहे का? आपला परमेश्वराशी संबंध अधिक दृढ आणि मजबूत झालेला आहे का? तरच त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला परमेश्वराचं अधिष्ठान दिसणार आहे, परमेश्वराच्या प्रेमाचं अधिष्ठान त्या प्रार्थनेमध्ये मिळणार आहे. कधी कधी आपण प्रार्थना करत असतो आपल्या स्वार्थासाठी, आपला एखादा हेतू पूर्ण करण्यासाठी, किंवा आपल्या संकटातून आपल्याला मुक्तता मिळवण्यासाठी, आपल्या दुःखातून आपल्याला वाचवण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो. त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव कधीच येणार नाही. ही प्रार्थना केवळ आणि केवळ आपला विश्वास अधिक दृढ होण्यासाठी, आपली श्रद्धा अधिक जिवंत होण्यासाठी आपण ही प्रार्थना करत राहिलो पाहिजे. तरच त्या परमेश्वराचं अधिष्ठान ही आपली प्रार्थना ठरू शकते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गवासी फादर एलायस रॉड्रिक्स यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, पहा हा आहे तरी कोण. आणि त्या पुस्तकामध्ये त्याने म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या प्रीतीच्या दोन दिशा आहेत. परमेश्वराच्या प्रीतीच्या दोन दिशा आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की परमेश्वरावर तुम्ही संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण अंतःकरणाने देवावर प्रीती करा, आणि जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता तशी प्रीती तुम्ही शेजारावर करा. ही जी आज्ञा परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे, ती आज्ञा केवळ दोन नसून त्या एकाच आज्ञाच्या दोन दिशा आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एका नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे ही एक प्रीतीची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. त्या आज्ञेला दोन दिशा आहेत, दोन बाजू आहेत. पहिली बाजू कोणती? तर आपल्या परमेश्वरावर प्रीती करणं. मग आपण परमेश्वरावर प्रीती आपण कशी करत आहोत, ही आपली आहे त्या नाण्याची पहिली बाजू. परमेश्वरावर पहिल्या प्रथम प्रीती करणं अत्यंत आवश्यक आहे. जर का आपण परमेश्वरावर प्रीती करत नसू तर आपला प्रतिसाद हा खोटा ठरणार आहे. कारण आपण म्हटलेलं आहे की देव प्रीती आहे. देवाच्या प्रीतीमध्ये आपण वास करतो आणि ती प्रीतीमुळेच देव आपल्यामध्ये आहे. आणि जर का आपली प्रीती देवावर नसेल, ही जी एक नाण्याची पहिली बाजू आहे, ती जर आपण तंतोतंत पार पडत नसू किंवा त्यानुसार आपलं आचरण होत नसेल, तर ती प्रीती पूर्ण होऊ शकत नाही. आणि या प्रीतीची दुसरी बाजू आहे शेजार प्रीती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या आजूबाजूला जे लोक राहत आहेत ते आपले शेजारी आहेत. आपल्याला वाटतं की माझ्या घराच्या शेजारी ह्या एखाद्या कुटुंबाचं घर नसावं, किंवा तो शेजारी उचलून दुसऱ्या कुठेतरी न्यावं. इतका आपल्याला त्याचा वाईट अनुभव आलेला असतो, इतका आपल्याला दुष्टपणा त्या ठिकाणी दिसलेला असतो, आणि आपल्याला वाटते की हा शेजारी उचलून दुसऱ्या ठिकाणी न्यावा. परंतु हा परमेश्वर आपल्याला सांगत आहे, ह्या शेजाऱ्याच्या घरातून, ह्या शेजाऱ्याच्या अंतःकरणातूनच स्वर्गाचा मार्ग जात आहे. आणि या शेजाऱ्याच्या द्वारेच तो स्वर्गीय द्वार आपल्यासाठी उघडला जाणार आहे. मग तो शेजारी कसाही असो,
आपल्या मनाप्रमाणे नसो, किंवा तो लबाड असो किंवा चोरी करणारा असो, दुष्ट असो, तरी देखील आपल्याला त्याच्या घरातून, त्याच्या अंतःकरणातून आपल्याला ह्या स्वर्गाचा मार्ग मिळवायचा आहे. आणि हा जर का स्वर्गाचा मार्ग त्या शेजाऱ्याच्या घरातून जात असेल, मग त्या शेजाऱ्यावर आपल्याला प्रेम करावं लागणार आहे, प्रीती करावं लागणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला हे अशक्य आहे. आपण मानव आहोत. आपल्याला वाटतं की जो कोणी माझं चांगला करतो त्याचं मी चांगलं करणार, जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी प्रेम करणार. परंतु हा एक व्यवहार झाला. हा व्यवहार झाला. आपण देखील दुकानात जातो, त्या मालकाकडून आपण काहीतरी खरेदी करतो आणि त्याला पैसे देतो, आणि त्या पैशाच्या बदल्यात तो आपल्याला माल देत आहे. त्या ठिकाणी आपण व्यवहार करतो. तसाच व्यवहार जो कोणी आपल्याला चांगलं करत आहे त्याच्याशी आपण चांगलं वागतो, त्याच्याशी चांगली वागणूक करतो. हा व्यवहार झाला. हा व्यवहार आपल्याला शक्य आहे. परंतु ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की शेजाऱ्यावर देखील प्रीती करा, आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवलेलं आहे की जो प्रभू येशू ख्रिस्त, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ही प्रीती त्या परमेश्वराच्या मुळाशी सामावलेली आहे, आणि ती प्रीती आपल्याला त्याच्या रक्त बलिदानामध्ये दाखवलेली आहे. आपण नेहमी ज्या वेळेला मिसा बलिदान अर्पण करत असतो त्यावेळेला म्हणत असतो की हा रक्ताचा प्याला शाश्वत जीवनाचा प्याला आहे, नव्या कराराचा प्याला आहे, आणि ह्या रक्ताच्या प्याल्यामध्येच त्याने ती प्रीती सामावलेली आहे, समाविष्ट केलेलं आहे, आणि त्याने ती प्रीती इतरांवर करण्यासाठी देखील आपल्याला सांगितलेलं आहे. कारण त्याला देखील छळ झाला, त्याला देखील त्रास झाला त्याच्या टीकाकाराकडून, तरी देखील त्याने त्यांच्यावर प्रीती केलेली आहे. म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेजाऱ्यावर प्रीती केली तरच ती प्रीती पूर्ण होऊ शकते, आणि ही प्रीतीची दुसरी बाजू आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या परमेश्वराच्या प्रीतीचा कळस काय आहे? ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी एक ध्येय असते, उद्देश असतो, हेतू असतो. त्याचप्रमाणे ह्या प्रीतीचा कळस कोणता आहे? ह्या प्रीतीचा शिखर काय आहे? तर या प्रीतीचा कळस आणि शिखर म्हणजे आपल्या शत्रूवर प्रीती करणं. आपल्या शत्रूवर प्रीती करणं ह्या परमेश्वराच्या प्रीतीचा कळस आहे, आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनातून दाखवलेलं आहे. त्याने फक्त शब्दाने त्या शत्रूवर प्रीती केली नाही की हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. या शब्दाद्वारेच फक्त त्याने ती प्रीती त्या ठिकाणी केली नाही, तर त्या शत्रूवर प्रीती करण्यासाठी, त्या शत्रूवर प्रीती पूर्ण करण्यासाठी त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर बलिदान दिलेलं आहे. हे केवळ त्याच्या शत्रूवर प्रेम आणि प्रीती करण्यासाठीच त्याने हे बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच परमेश्वराच्या प्रीतीचा कळस म्हणजेच आपल्या शत्रूवर प्रीती करणं. ज्यावेळेला आपण आपल्या शत्रूवर प्रीती करतो त्यावेळेला ह्या परमेश्वराची प्रीती ही परिपूर्णतेस येत असते, आणि त्या ठिकाणी हा आपण परमेश्वराचा प्रीतीचा कळस त्या ठिकाणी गाठत असतो. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. हे हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. हे प्रभू, तू आम्हाला देत असणारी प्रीती आम्ही आमच्या अंतःकरणात घ्यावी, यासाठी आमचे अंतःकरण शक्य तितके उघडे करण्याचा प्रयत्न करावा, म्हणून आम्हाला मदत कर. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. आम्ही तुझ्यापासून कितीही दूर गेलो तरी तू सदैव आम्हाला प्रेमाचे आमंत्रण देण्यासाठी त्याच प्रेमाने बोलावत असतोस. हे समजून घेता यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. हे प्रभू, जसा तू आमच्यासाठी सदैव तत्पर असतोस तशीच तत्परता आम्ही इतरांसाठी दाखवत राहावी व तुझे सतत आभार मानावेत, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. हे प्रभू,
आम्ही आपापसात भेदभाव करणे टाळावे आणि आम्ही सर्वजण एकाच मानवी कुटुंबाचे सदस्य आहोत हे समजून प्रेमाने एकत्र राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू, बंद झालेले आमचे अंतःकरण उघड. बाळ येशूची नवेना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. यास्त तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो. ही माझी विनंती मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्त तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्त तुझ्या अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, प्रीती खातरच तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हावर प्रेम करण्यासाठी आला. तुझ्या प्रीतीवर मननचिंतन करीत असताना तू आम्हाला तुझ्या प्रीतीमध्ये एकरूप कर व श्रद्धेने विश्वासाने बाळशूच्या चरणी ज्या विनंत्या प्रार्थना आम्ही सादर केलेल्या आहेत त्या तुझ्या इच्छेनुसार परिपूर्णतेस येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु मेरे भेंट को ग्रहण करो, पावन मानो, पावन मानो, पावन मानो. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. जो कुछ मैं हूँ, जो मैं करता, जो कुछ मैं हूँ, जो मैं करता, मेरा सब कुछ तेरा, मेरा सब कुछ तेरा. तुझे समर्पित करूं, तुझे समर्पित करूं. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो, पावन मानो, पावन मानो, पावन मानो. प्रभु मेरी भेंट को ग्रहण करो. प्रिय बंधू बहिणींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण हो. हे प्रेमळ पित्या, तुझे अंतःकरण इतके उघडलेस जेणेकरून येशूद्वारे तू सर्व जगाला मिठीत घेतले. ज्याप्रमाणे या भाकरीचे व द्राक्षरसाचे येशूच्या शरीरात आणि रूपांतर करतोस, तेव्हा आम्ही आमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्या प्रेमळ मोकळेपणाची जाणीव ठेवावी. तूच बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
तूच आमचा एकमेव खरा देव असून युगानेक जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ह्याच्याद्वारे आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हा मानवाचे तारण करण्यासाठी प्रभू येशू मनुष्य झाला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरिया गर्भवती झाली आणि तिने तुझ्या पुत्राला जन्म दिला. तुझी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी एक पवित्र प्रजा मिळवून त्याने संपूर्ण जगाला आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरले. त्याने सर्वांनाच बिनशत स्वीकारले आणि ज्या कोणी आपले अंतःकरण त्याच्या पुढे उघडली त्यांना त्याने रोगमुक्त केले. म्हणूनच सर्व दूत आणि सर्व संत यांच्या समवेत आम्ही तुझे निरंतर अखंड गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरले पुनीत झाले स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमेश्वराच्या पावन नावे येत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गाण नभांतरा. पावन 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 समहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाणी पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानिले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात मंगल प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल.
हे माझ्या आठवणी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणात प्रभू येशू उठला, येला शक्ती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्ड्स दानियल आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अण्ण बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रसिद्ध आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याला प्रेमाने प्रीतीने आब्बा बापा अशी हाक मारली आणि त्याच हाकेमध्ये आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसं आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तिच्या इच्छेनुसार शांती, प्रेम, दया, क्षमा व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आपण एकमेकात शांतीबंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा,
तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. आपल्या शत्रूवर प्रीती करणारा हा प्रभू श्री ख्रिस्त पहा. या कोकराच्या भोजनात बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य आहात. हे सो तू माझ्या करण्यात प्रवास कमी केला, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा भरावी. मुझे न चाह कोई सदा तुझे चाहा, ना मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. मुझे न चाह कोई सदा तुझे चाहा, ना मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. जहाँ हर एक उपवन वहाँ मुझे लिए चलो, जहाँ बहे मीठा जल प्रभु मुझे लिए चलो. मुझे न चाह कोई सदा तुझे चाहा, ना मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. जहाँ हो राह सही वहाँ मुझे लिए चलो, जहाँ हो सत्य अचल प्रभु मुझे लिए चलो. मुझे न चाह कोई सदा तुझे चाहा, ना मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. जहाँ हो नव जीवन वहाँ मुझे लिए चलो, जहाँ न भय घेरे प्रभु मुझे लिए चलो. मुझे न चाह कोई सदा तुझे चाहा, ना मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवा. तू मेरा चरवा. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्शत्रूंपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सर्व गाऊ दे. आमीन.
जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. आपण प्रार्थना करूया. हे सर्वश्रेष्ठ प्रेमळ पित्या, तुझ्याकडे येण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तू येशूला आमच्याकडे पाठवलेस. तुझ्या त्या प्रेमळ मोकळेपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जरी आम्ही पाप करीत राहिलो आणि तुझ्या प्रेमापासून दूर जात राहिलो, तरी तू आमच्यावर करत असलेल्या प्रेमामुळे तू आम्हाला तुझ्याकडे परत येण्यास आमंत्रण देत राहतोस. आम्ही तुझे प्रेम ओळखावे व त्या प्रेमाला प्रतिसाद द्यावा, म्हणून आम्ही इतरावर प्रेम करावे, यासाठी की आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू सर्व पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून इगवाने जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा एकमेकावर प्रेम व प्रीती करण्यास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आम्ही प्रभु ने प्रेम किया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे, सहारा दिया. हमें प्रभु ने प्रेम किया, हमें बचा लिया. चलो सभी से कहेंगे, सहारा दिया. महिमा सुनाएंगे, सुगीत गाएंगे. दया मिली, क्षमा मिली, जीवन हमने पा लिया. दया मिली, क्षमा मिली, जीवन हमने पा लिया. हमें प्रभु ने प्रेम किया, हमें बचा लिया.